हॅलो फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवूया ड्रायफ्रूट्सचे हेल्दी आणि पौष्टिक असे लाडू. मी कधी बनवले नाही, पहिल्यांदाच मी पण बनवत. तर चला सगळं साहित्य असं एका पॅनमध्ये तेल टाकून एक सगळं असं तळून घ्यायचं. बघा अक्रोड वगैरे ते बाजूला काढून थंड होऊ द्यायचं. थंड झालं की मग थोडं एक एक करून मिक्सरमधून त्याचा भुरका करून बाजूला काढून घ्यायचा. बघा सगळं कसं एक वस्तू कढईमध्ये टाकत आहे आणि छान असं लालसर खरपूस असं तांबूस भाजून घेते. बदाम पण टाकले खूप सारे त्याच्यात टाकून घेतला. काजू एकत्र भाजून घेता येतं. वगैरे झालेच आहे तर बाजूला काढून घेते ताटामध्ये. याला पण असं छान कापून याच्या पण बिया काढून घेऊ. विलायचीचे पण टरफलं काढू आणि एक जायफळ पण टाकू. बघा जायफळ आणि विलायचीला थोडं भाजून घेतलं आणि त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक भुरका करून घेतला. बारीक भुरका होण्यासाठी त्याच्यात थोडी साखर टाका, मग छान असं बारीक होते. गंजीर पण कट करायला घेतले. अंजीर नाही तळले तरी चालते. थोडं असं गरम करून घ्यायचं. मग सगळ्या वस्तूच्या भाजल्या. मनुक्याला नाही भाजायचं. मनुका घेतला, त्याच्यातच लवंग विलायचीचा भुरका टाकला आणि हे बाकीचे ड्रायफ्रूट जे घेतले होते त्याला एक छान बारीक करून घेतला. आहे सगळं टाकून घेतलं एका वाट्यामध्ये. बघा आता बदाम पण बारीक करून घेतला. मग या सगळ्या बिया पण घेतल्या बारीक करून ना, काही पूर्णच बिया टाकल्या सगळ्या. अंजीरचा पण पेस्ट करून घेतला. मग आता नारळाचे डोळे चिरायला बसले. त्याचे पण छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेतला आणि ते पण टाकून घेतलं. आणि ही ओली खारक घेतली आहे. ड्राय खारक घेतली ना, मिक्सरचं भांडं खळंग वाजते त्याच्यासाठी मी ते नाही घेता. हे सॉफ्टवाली खारक घेतली आणि त्याला पण छान असं बारीक करून सगळं एकजीव करून त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. बघा मग थोडी साखर घेऊन त्याला पिठी साखर बनवून त्या मिश्रणमध्ये टाकून घ्यायची. एकजीव करायचं. बाजूला तूप घेतला एका कढईमध्ये. छान असा खरपूस डिंक भाजून घेतला. डिंक भाजून घेऊन ते काढून त्याला पण असं मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं. आणि तो पण पेस्ट त्या सगळं एकत्र टाकून मिक्स करून त्याच्यामध्ये छान असं तूप सोडायचं व त्याचे असे छान लाडू बांधायचे. बघा किती मस्त असे लाडू झाले की नाही. तुम्ही पण खा आणि मुलांना पण द्या. सबस्क्राईब टू